आकाशवाणी नभोनाट्याच्या अखिल भारतीय कार्यक्रमात ज्याचं त्याचं कुरुक्षेत्र हे नभोनाट्य प्रसारित करीत आहोत. मूळ हिंदी लेखक ऋतुपर्णो दास, मराठी अनुवाद प्राध्यापक डॉक्टर रमेश कुमार गवळी, सादर करते श्रीनिवास जरंडीकर. निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्र. ऐकूया नभोनाट्य ज्याचं त्याचं कुरुक्षेत्र. युद्धभूमीत युद्धानंतर रात्रीचा अंधार किती गडद आणि भयानक होत असतो ना मित्रा. होय मित्रा, अगदी खरं आहे तुझं. आता तर कुरुक्षेत्राच्या या रक्तरंजित भूमीवर मृत योद्ध्यांची प्रेत सुद्धा शिल्लक राहिलेली नाही. गिधाडं पण येणं टाळतायत. जिथं तिथं पडलेली तुटलेली शस्त्र, तुटलेले रथ आणि मेलेल्या घोड्यांचे अवशेषच शिल्लक राहिलेत. ना गर्वानं उजळलेले ते भाळ दिसतात, ना अहंकारानं फुललेले ते चेहरे. युद्धाचाच परिणाम असा असतो मित्रा. असं काहीच शिल्लक राहत नाही की ज्याचा कोणालाही अभिमान वाटू शकेल. चांगलं वाईट असं काहीच शिल्लक राहिलं नाही. जो हरला तो धुळीस मिळाला, आणि जो जिंकला तो तरी कुठं जय जयकार करू शकला. असं म्हणतात की हे महाभारताचं युद्ध आहे. याच्यात धर्माच्या बाजूने असणाऱ्यांचाच विजय झाला. खरंच हेच सत्य आहे का? होय मित्रा, हे सत्य आहे. नाहीतर महापराक्रमी कौरवांचे सेनापती भीष्म पितामह असं बाणांच्या शय्येवर झोपले नसते. दुर्दैव, दुर्दैव. चारी दिशात पसरलेल्या भयानक नीरवतेचे पहारेकरी आहोत आपण. जड झालेल्या पापण्या झोपेच्या अंमलामुळे मिटतायत, परंतु खराय मित्रा. आणि जागे राहून भीष्म पितामहांना क्षणाक्षणानं मृत्यूच्या दलदलीत सामावून जात असताना बघणंही सहन न होण्याच्या वेदना भोगण्याची वेळ आलेली आहे. हा त्रास आणि अर्धनिद्रेत वाढत असलेला हा त्यांचा बडबडण्याचा स्वर. परंतु झोपूही शकत नाही आपण. खराय मित्रा तुझं. आणि जागे राहून भीष्म पितामहांना क्षणाक्षणानं मृत्यूच्या दलदलीत सामावून जात असताना बघणंही सहन न होण्याच्या वेदना भोगण्याची वेळ आलेली आहे. हा त्रास आणि अर्धनिद्रेत वाढत असलेला हा त्यांचा बडबडण्याचा स्वर. दुर्दैव, दुर्दैव. पहारेकरी असण्याचा असा ताप सहन करायला लागणं आपल्यासाठी एखाद्या शिक्षेसारखंच नाही का मित्रा? ऐच्छिक मृत्यूचं वरदान पितामह भीष्मांसाठी वरदान आहे की श्राप? अशा तऱ्हेनं शारीरिक त्रास भोगण्यापेक्षा बरं झालं असतं, बरं झालं असतं. असं वाटतं की पितामह परत एकदा विवळत आहेत. युद्ध संपून 40 दिवस होऊनही गेले. सगळे भेटायला येत आहेत. वंशखंडाच्या दुःखानं व्यथित पांडव राहिलेल्या सगळ्या बंधुभावांसह भगवान श्रीकृष्णांना सोबत घेऊन पितामहांजवळ आले होते. पितामहांनी त्यांच्याशी धर्मासंदर्भातील अनेक गोष्टींवर चर्चा केली. वर्णाश्रम, रागवैराग्य, मोक्ष आसक्ती संदर्भातील अनेक गूढ गोष्टींचे भेद समजावून सांगितले. दान धर्म, राजधर्म, मोक्षधर्म, स्त्री धर्म, भगवत धर्म इत्यादी विषयांवर खूप विस्तृत चर्चा केली. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्राप्तीच्या साधनांचेही उत्तम प्रकारे विधिवत वर्णन केलं. महामानव, महामानव आहेत आपले भीष्म पितामह. नारदजींपासून धौम्य, पर्वतमुनी, वेदव्यास, बृहदस्व, भारद्वाज, वशिष्ठ, त्रित, इंद्रमद, परशुराम, आसित,
गौतम, आत्री, सुदर्शन, काक्षीवान, विश्वामित्र, शुकदेव, कश्यप, अंगिराज सारखे सगळे ब्रह्मऋषी, देवऋषी आणि राजश्री आपापल्या शिष्यांसह हजर झाले होते. मित्रा, आता मात्र काही दिवसांचीच गोष्ट आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी येणारच आहे. भीष्म पितामह आपला देह त्यागतील. असं म्हणतात की जी व्यक्ती सूर्याच्या उत्तरायणात दिवसा उजेडी शुक्ल पक्षात स्वतःचे प्राण सोडते, ती व्यक्ती पुन्हा मृत्यूच्या या भोवऱ्यातून परतून येत नसते. भीष्म पितामह कायमचेच प्रणाम माते. यशस्वी भव. आता कसलं यश माते, कसलं यश. भावाचं भावांशी, आप्तस्वकीयांचं आप्तस्वकीयांशी झालेल्या युद्धाचा साक्षीदार होण्याच्या आणि सहभागी होण्याच्या नंतरही यश शिल्लक असेल का? मी भीष्म, हस्तिनापूरचा सेनापती, मृत्यूच्या प्रतीक्षेत बाणांच्या शय्येवर जर्जर होऊन पडलेलो आहे आणि तुम्ही मला यशस्वी होण्याचा आशीर्वाद देत आहात. तुम्ही गंगापुत्र आहात, महाराज शंतनूंचे पुत्र आहात, महर्षी परशुरामांचे योग्य शिष्य आहात, शास्त्रज्ञानात निपुण, शस्त्रज्ञानात अद्वितीय. यश तर तुमच्या जीवनात नेहमीच सावलीसारखं तुमच्या सोबत राहिलेलं आहे. हीच तर विडंबना आहे माते. तुम्हाला इथं असं माझ्यासमोर बघून मनात एक उत्सुकता निर्माण झालेली आहे. महाराज पांडूंच्या अंत्यसंस्कारानंतर जेव्हा व्यासांनी तुम्हाला सूचना दिली होती की राजवंशाचा नाश होणार आहे आणि तुम्हाला हे महायुद्ध सहन होणार नाही, तेव्हा तुम्ही तर तुमच्या सुना अंबिका आणि अंबालिका सोबत तपस्या करण्यासाठी जंगलात निघून गेला होतात आणि तिथूनच तुम्ही स्वर्गारोहण केलंत. परंतु आज इथं मध्यरात्री कुरुक्षेत्राच्या या रक्तरंजित रणभूमीत तुमचं येणं, सदेह साक्षात येणं, तसंच काहीसं विशेषच कारण असेल नाही का माते? हे सत्य आहे की मी जिवंत नाही, परंतु मृत्यू म्हणजे तरी काय, फक्त एक स्थिती तर आहे. काही प्रश्न होते जे अनुत्तरितच राहून गेले होते. आज त्याच प्रश्नांची उत्तरं मागायला आली आहे. कसले प्रश्न आणि कसली उत्तर माते? माते, माते, तुम्हाला आठवतंय तरी का की अगदी पहिल्यांदा कधी तुम्ही मला या नावानं सुशोभित केलं होतं? ज्या दिवशी तुम्ही पिताश्री महाराज शंतनूंच्या सोबत लग्न केलं होतं, त्यांची अर्धांगिनी होऊन तुम्ही हस्तिनापूरच्या राजमहालात प्रवेश केला होता माते. त्याच दिवशी माझ्या अंतर्मनाला एका गडद अंधारानं व्यापून टाकलं होतं. याचा तुम्हाला अंदाज तरी होता? माते या संबोधनानं तुम्ही प्रत्येक क्षणी माझ्या हृदयातील अंधाराची व्याप्ती आणखीन वाढवित होतात. तुमच्या वडिलांचं जीवन आणि राजमहालात त्यांच्या इच्छा आकांक्षांना पूर्ण करता करता मी धाराशयी झाले होते. तुम्हाला याचा अंदाज तरी आहे का? एका सामान्य नाविकाच्या मुलीला हस्तिनापूरसारख्या विशाल राज्याच्या प्रशासनाचा भार पेलताना किती संकट आली असतील. तुम्ही आहात कुलीन राजवंशी. तुम्ही लोक शस्त्रविद्येत निपुण आणि शास्त्रात सुद्धा पारंगत आहात. राजनीती, समाजनीती, अर्थनीती, रणनीती या सगळ्यात प्रवीण आहात. परंतु मी, माझ्या वडिलांनी मुठभर माशांना घेऊन केलेलं राजकारण किंवा समाजकारण किती व्यवस्थित होतं. आमची रणनीती भोगासाठी नाही तर भुकेच्या विरुद्ध असायची. माझ्या दृष्टीनं तर अर्थकारणाचा अर्थ नावेतून प्रवाशांना नदीच्या या तीरावरून त्या तीरावर आणण्या नेण्याच्या कामातून मिळालेल्या काही नाण्यांच्या हिशोबापुरताच मर्यादित होता. तुम्ही या सत्यवतीला, माझ्यासारख्या सामान्य मुलीला या न उलगडणाऱ्या कोड्यांच्या गूढ समुद्रात आणून सोडलत, ज्याचं नाव आहे हस्तिनापूर. मला काही गोष्टी कळण्याच्या आत महाराणीचा मुकुट माझ्या डोक्यावर सुशोभित केला गेला. साधारण दृष्टीनं ही एक प्रकारची प्रगती होती. गौरवाचं उंच शिखर होतं. परंतु
परंतु माझ्यासाठी होतं अडचणींची भेटवस्तू. तुम्हाला माहीत आहे का, या समस्त संकटांच्या मुळाशी कोण होतं? कोण होतो माते? तुम्ही भीष्म. तुम्ही. मी? हो, तुम्हीच भीष्म पितामह. हस्तिनापूरच्या आजच्या दुर्भाग्याच्या कारणापासून तुम्ही स्वतःला मोठ्या हुशारीनं लांब ठेवण्यामध्ये यशस्वी झालात. परंतु माझ्या प्रत्येक दुर्भाग्याच्या गोष्टीचं कारण तुम्ही आहात. आणि या गुन्ह्यापासून मुक्त नाही होऊ शकत तुम्ही पितामह, नाही होऊ शकत. जेव्हा तुम्ही युवराज देवव्रत होतात तेव्हाही, आणि जेव्हा तुम्ही पितामह भीष्म झालात तेव्हाही. तर तुम्ही तुमच्या दुर्भाग्याचं खापर या भीष्माच्या डोक्यावर फोडत आहात, की जो आपल्याच दुर्भाग्यातून मुक्त होऊ शकला नाही. मला दोष देऊ नका भीष्म. तुमच्या दुर्भाग्याचे करता धरता तुम्ही स्वतः आहात. दुर्भाग्य करता धरता? आपण सगळेच आपापल्या श्रापातून मुक्त होण्याच्या प्रयत्नात लिप्त आहोत. स्वर्गात ब्रह्मदेवांच्या एका शापामुळे माता देवी गंगा आणि पिता महाराज शंतनूंना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला होता. इच्छा नसताना मी त्याच शापांच्या दुर्भाग्याचे दंड भोगत आहे. चेदी राजा, उपरिचर वसू आणि एका शापित अप्सरीची जैविक मुलगी अदरिका एक मासाहून येते आणि तदनंतर सत्यवतीचं आपलं हे रूप. माते, कुणाचं दुर्भाग्य? कसलं दुर्भाग्य? सगळं काही माहीत असताना सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझ्यावर असला आरोप. तुम्ही इच्छाधारी आहात. जीवन मृत्यू तुमचे दास आहेत. कसली गंमत आहे बघा. जो व्यक्ती दुसऱ्यांना मृत्यूच्या दाढेत ढकलतो त्यालाच इच्छा मृत्यूचा आशीर्वाद मिळालाय. संधी साधू आणि हास्यास्पद वाटत नाही का? मी खूप थकलेलो आहे. कलीत कात्र झालोय राजमाता. हिम्मत ठेवा भीष्म. कमीत कमी आज तरी ठेवा. या इहलोकातून मुक्त होण्यापूर्वी आत्मपरीक्षण करण्याची हिम्मत ठेवा. क्लांती आणि क्लेश करून मुक्ती मिळेल. तुम्हाला आठवतंय का त्या दिवसाचा प्रसंग, जेव्हा पहिल्यांदा महाराज मला शोधत आमच्या झोपडीपर्यंत पोचले होते? त्या प्रसंगाला कसं विसरू शकतो राजमाता? मी पण कुठं विसरू शकलीये. आता काय होईल पिताश्री? मुली अगं, मी पण द्विधा मनस्थितीत अडकलोय. महाराज शंतनू अतिथी कक्षात बसून माझ्या उत्तराची वाट पाहतायत. मी त्या म्हाताऱ्याशी लग्न करणार नाही पिताश्री. मग यासाठी मला माझा जीव द्यावा लागला तरी चालेल. धीर धर पोरी, धीर धर. जर तुम्हाला तुमची पोरगी प्रिय असेल ना, तर लवकर एखादा उपाय शोधून काढा पिताश्री. महाराज शंतनूंचं पण आपल्या मुलावर खूप प्रेम आहे. अगं सत्यवती, संतान प्रेमाची आठवण करून देऊन तू मला सर्वाधिक योग्य बाण हातात दिलेला आहेस. तू मला त्या दिव्यास्त्राची आठवण करून दिली आहेस की जे अस्त्र राजाच्या अयोग्य मागणीचा सामना करू शकतं. युवराज देवव्रत. देवव्रत? देवव्रत, महाराज शंतनूंचा एकमेव संतान, हस्तिनापूरचा भावी भाग्य नियंत्रक देवव्रत. काही दिवसापूर्वीच महाराज शंतनूने युवराज देवव्रतचा राज्याभिषेक केलेला आहे. मला काहीच कळेनासं झालंय पिताश्री. सत्यवती, माझ्या पुरी, अगं यात काहीच शंका नाही की देवव्रतच भविष्यात हस्तिनापूरचा राजा होईल. 7 मुलांच्या आकस्मिक मृत्यूनंतर महाराज शंतनूने राणी गंगाचा त्याग करून पुत्र देवव्रताला प्राप्त करून घेतलंय. राजकुमार देवव्रत बद्दल राजाच्या मनात प्रचंड प्रेम आहे. याचबरोबर राजकुमार देवव्रत शास्त्रांचा मोठा विद्वान आहे, राजकारणाच्या ज्ञानात अद्वितीय आहे आणि अस्त्रशस्त्रांचं शिक्षण महर्षी परशुरामांकडून घेतलेलं आहे. अशा या गुणवंत मुलास सिंहासनावरून बाजूला करून जर तुझ्या मुलाला सिंहासनावर बसवण्याची अट आपण महाराजांना घातली तर ते ज्या मार्गाने आले होते त्या मार्गाने परत जातील. पिताश्री, आई सरस्वतीनेच तुझ्या स्वरात हा उपाय सुचवलेला आहे. तू इथंच थांब.
मी लगेच त्यांना माघारी धाडण्याची व्यवस्था करून येतो. आणि खरंच महाराज शंतनू माझ्या वडिलांच्या प्रस्तावास उत्तर देण्यास असमर्थ ठरल्यानं माघारी गेले होते. परंतु ते आमचं क्षणिक समाधान होतं. त्यानंतर तुम्ही स्वतः आमच्या झोपडीत दाखल झाला होतात. मला जे सांगायचं होतं ते मी महाराजांना सांगितलेलं आहे. हस्तिनापूरच्या राजाधिराज महाराज शंतनूंना अट घालण्याची हिंमत कशी झाली तुमची? ती अट नव्हे, प्रार्थना होती युवराज देवव्रत. एका बापाची प्रार्थना. अतिशय चुकीचं वागलात तुम्ही. युवराज, माझं काही चुकलं असेल तर माफ करा. मुलीचा बाप असल्यामुळं मला मुलीच्या लग्नाची काळजी आहे आणि तिच्या भविष्याची पण. हे आमचं सौभाग्यच आहे की हस्तिनापूरच्या महाराजांनी माझ्यासारख्या सामान्य नाविकाच्या मुलीशी लग्न करण्याचा आग्रह धरलेला आहे. आणि महाराजांनी साक्षात परशुरामाचे शिष्य युवराज देवव्रतांना लग्नाचा प्रस्ताव घेऊन पाठवलेला आहे. देवराज, मला महाराजांनी पाठवलेलं नाही तर मी स्वतः सर्व अनुमान करून इथं आलेलो आहे. मला सांगा, तुमच्या निश्चयात काही बदल झालेला आहे की तुम्ही माझ्या वडिलांना जे सांगितलं तोच अंतिम निर्णय आहे तुमचा? अंतिम निर्णय नाही युवराज, एका बापाची अंतिम प्रार्थना म्हणावं. महाराज शंतनूंबरोबर सत्यवतीचं लग्न व्हावं आणि त्यांचं अपत्यच राजसिंहासनावर बसावं, हे स्वप्न एका बापानं पाहणं त्याच्यासाठी अपराध आहे का युवराज देवव्रत? तुम्हाला चांगलंच माहित आहे देवराज की महाराजांनी मला हस्तिनापूरचा भावी राजा म्हणून घोषित केलेला आहे. तुमचा राज्याभिषेक पण खूप थाटामाटात संपन्न झालेला आहे, मला माहिती आहे युवराज. तुम्हीच हस्तिनापूरचे पुढील राजे आहात. त्यानंतर तुमचा मुलगा त्या पुढचा राजा असेल. हीच राजवंशाची परंपरा आहे. तरीही तुम्ही निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे युवराज. जर तुम्ही तुमच्या वडिलांचं लग्न माझ्या मुलीशी करण्यास इच्छुक असाल तर. लग्न नाही झालं तर महाराज शंतनू राजकार्यात आणखीनच ठासळतील आणि हे हस्तिनापूरच्या हिताचं नाही. जर हाच तुमचा शेवटचा निर्णय किंवा प्रार्थना असेल तर मी देवव्रत स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळ लोकातील सर्व देवता, मनुष्य, किन्नर, नागनागिण, सर्व प्रकारचे जीव, सूर्य, चंद्र, तारे, वायू, पाणी, जमीन, उत्तर दक्षिण, पूर्व पश्चिम सगळ्या दिशांना साक्षी ठेवून आज घोषणा करतो की मी कधीच सिंहासनावर बसणार नाही, कधीच राजा होणार नाही आणि सदैव ब्रह्मचर्याचं पालन करेन. मी देवव्रत अशी पण शपथ घेतो की मी माझं उर्वरित आयुष्य हस्तिनापूरच्या सिंहासनाचं रक्षण आणि सन्मानासाठी समर्पित करेन. हीच माझी प्रतिज्ञा आहे. विचित्र. मी प्रतिज्ञा करून आलो, पण आमच्यातील कुणीच तुमच्या वडिलांची खेळी ओळखू शकलं नाही. मला तर असं वाटत होतं की तुमच्या वडिलांची नजर हस्तिनापूरच्या राजसिंहासनावर आहे. इतिहासानं माझ्या वडिलांना लोभी आणि संधी साधू म्हणून कलंकित करून टाकलं होतं. परंतु ते त्या दिवशी एका गडद अंधार आणि भीतीपासून सुटका झाल्याचा आनंद साजरा करत होते. परंतु नशिबाची थट्टा बघा, विधात्यानं माझ्या करवी जगातल्या सर्वश्रेष्ठ राजकुमारास कायमचाच अकार्यक्षम आणि उपयोगहीन बनवण्याचा घाट घातला होता. मला तुमच्या बोलण्याचा अर्थ नाही कळला राजमाता. अकार्यक्षम आणि उपयोगहीन? नाहीतर काय. जेव्हा तुम्हाला युवराज घोषित केलेलं होतं तेव्हा तिन्ही लोकात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. गंगापुत्र देवव्रताची बरोबरी करणारा कुणीच नव्हता, कुठेच नव्हता. सर्वांनी एकमतानं स्वीकारलं होतं की हस्तिनापूरच्या सिंहासनास एक योग्य आणि प्रामाणिक राजा मिळतोय. परंतु तुम्ही काय केलं याचा कधी विचार केलाय तुम्ही? मी विचार करायला हवा होता. अवश्य करायला पाहिजे होतात. एका योग्य युवराजाच्या सगळ्या शक्यतांना धुळीत मिळून
हस्तिनापूरच्या सिंहासनास एका श्रेष्ठ राजापासून वंचित करून तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या वडिलांची इच्छा आणि वासनेला पूर्ण करण्याच्या बाजूस उभे राहिलात. माझ्या पूजनीय वडिलांना सारखं सारखं म्हातारा म्हातारा म्हणून अपमानित करणं बरोबर नाही माते. मला सांगा, हस्तिनापूरच्या राजसिंहासनाचा त्याग करून तुम्ही योग्य केलं? हस्तिनापूरच्या हिताच्या दृष्टीने एका युवराजाने त्यास उपेक्षित करण्याची भूमिका घेणं योग्य होतं? मी आयुष्यभर हस्तिनापूरच्या राजसिंहासनाचं रक्षण केले राजमाता. पूर्ण निष्ठेने हस्तिनापूरच्या सेनापतीचं कर्तव्य पार पाडलेलं आहे. सेनापती सेनापतीच असतो, राजा नाही. हे दुर्दैव आहे की ज्याला राजा व्हायचं होतं त्यानं सेनापती होणं स्वीकारलं. आणि त्याही पेक्षा जास्त वाईट हे आहे की त्याला सेनापती झाल्याचा गर्व वाटतो. देश फक्त युद्ध जिंकल्यानं समृद्ध होत नाही. देवव्रतानं भीष्म बनून हस्तिनापूरच्या प्रजेला काय दिलंय? कायमची चिंता, घोर अनिश्चितता, न संपणारी युद्ध. या महायुद्धात कुरुक्षेत्रातल्या भूमीवर पडलेल्या प्रेतांच्या ढिगांना कोण जबाबदार आहे? माझ्या मते या महायुद्धात शेकडो शूरवीरांच्या मृत्यूला कारणीभूत तुम्ही आहात भीष्म, तुम्हीच. मते, तुम्ही तुमच्या मुलाच्या धृतराष्ट्राची राजनैतिक दृष्टीहीनता आणि गांधार नरेश शकुनीच्या कुटील कारस्थानाकडे कानाडोळा करीत आहात का? दोष त्यांचा आहे. असेल, पण तुमच्यापेक्षा जास्त नाही. एका आर्यपुत्रानं, एका युवराजानं आपल्या पुत्रधर्माचं पालन करण्यासाठी जी चूक केली त्या चुकीचा परिणाम म्हणजे हे महाभारत. हस्तिनापूरच्या मुख्य रक्षकाच्या रूपात अनुचित घडत असताना सुद्धा डोळे झाक केल्याचा परिणाम म्हणजे हे महाभारत. अधर्माला रोखण्याऐवजी हस्तिनापूरच्या मुख्य सल्लागारानं मौन धारण करून बसण्याचा परिणाम म्हणजे हे महाभारत. हे सत्य नाही माते, सत्य नाही. मी वेळीच सगळ्या अन्यायाचा विरोध केलेला आहे. तोंडी विरोध. राजकारणात केवळ तोंडी विरोधानं दशा आणि दिशा बदलत नसतात. गुरु परशुरामांच्या शिष्यानं मिळवलेलं शस्त्रज्ञान कुठे गेलं? सगळं व्यर्थ होतं का ते? परंतु शस्त्रविद्या तर आत्मरक्षणासाठी असते माते. म्हणजे हा कुलवधू द्रौपदीचाच दोष म्हटला पाहिजे की तिच्याजवळ आत्मरक्षणासाठी शस्त्र नव्हतं? तिचा विश्वास होता तुमच्यावर, परंतु मिळालं काय तिला? तिला मिळालं भर राज्यसभेत नग्न होण्याचा अपमान. जेव्हा दुःशासन द्रौपदीला केस धरून ओढून आणत होता, जेव्हा दुर्योधन तिला जांघेवर येऊन बसण्यासाठी सांगत खिदळत होता, त्यावेळी तुम्ही फक्त एकदा तुमची तलवार काढली असती शंतनू नंदन, फक्त एकदा, तर हस्तिनापूरच्या नशिबाला तेव्हा एक वेगळा मार्ग निवडण्याचा नाईलाज झाला असता. राजा धृतराष्ट्रही तेव्हा मौन धारणच करून बसले होते माते. मी तुमच्याबाबत बोलत आहे. दुसऱ्या कुणाच्या चुकीने तुमची चूक मोजायला मी आलेली नाही भीष्म. का मौन राहिलात तेव्हा तुम्ही? राजाच्या समोर बोलणं देशद्रोह केल्यासारखं झालं असतं. धर्मराज युधिष्ठिरनं स्वतः आपल्या बायकोला जुगारात पणाला लावलं होतं. ते मौन धारण करून बसले होते. द्रौपदीचे शक्तिशाली पती धनुर्धर अर्जुन आणि महाबली भीम सुद्धा मौन धारणच करून बसले होते. माते, नीती असं सांगते, पुत्रवधूवर अत्याचार होताना बघणं, तिला सार्वजनिक ठिकाणी नग्न करणं नीती आहे? स्त्रीचा अपमान नीती होऊ शकते? कधीतरी होऊ शकते काय? नाही होऊ शकत. पण दोष फक्त माझ्यावरच का? मंत्री विदुर, कुलगुरू कृपाचार्य, आचार्य द्रोण, कुणीच ज्ञान किंवा बळाच्या दृष्टीनं कमी नव्हतं. ते सुद्धा मौनच बाळगून होते. सगळेच मौन होते. ते युवराज नव्हते, ते भरत वंशाचे नव्हते, ते राज्याच्या प्रती बांधील होते. राजवंशाच्या सन्मानासाठी नव्हते, ते हस्तिनापूरच्या राजकोषातून मानधन घेणारे सेवक होते. आचार्य, गुरु, मंत्री या सगळ्या पदव्या आहेत, अधिकार नाही. तुम्ही राजांचे पुत्र आहात. आपल्या राज्याच्या गौरवाचं रक्षण करणं आणि सन्मानाची जबाबदारी आणि कर्तव्य तुमचं होतं, त्यांचं नाही. मी तर आजीवन वंशाच्या रक्षण आणि सन्मानासाठी वचनबद्ध आहे. हस्तिनापूरच्या रक्षणासाठीच मी सिंहासन प्राप्त करण्याच्या क्षुद्र स्वार्थाचा त्याग केलेला होता.
हाच तर अनर्थ झाला देवव्रत, हाच तर अनर्थ झाला, भीषण अनर्थ. तुम्ही तुमच्या वडिलांच्या क्षणिक व्यक्तिगत स्वार्थासाठी आपलं सिंहासन, आपल्या उत्कृष्ट शासनाचे अधिकार सोडून दिलेत. हस्तिनापूरच्या नशिबाशी खेळण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? तुम्ही हस्तिनापूरच्या सिंहासनासाठी तुमची अपात्रता सिद्ध करून टाकलीत भीष्म, अपात्रता. हस्तिनापूरला कळून चुकलं होतं, तुमच्या सोबतीनं त्यांचं भविष्य अंधारमय होणार आहे. वर्तमानातील सर्व घटना, कौरव पांडवातील मतभेद आणि हे महाभारत सगळं नाममात्र आहे. इतकं विष तुम्ही तुमच्या मनात इतक्या दिवसांपासून इतकं विष साठवून ठेवलं होतं माते? माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. राजमाता आहे मी, पण एक स्त्री सुद्धा आहेच ना. ज्या हस्तिनापूरनं मला राजमातेचे मुकुट चढवले, त्याच हस्तिनापूरच्या कुलवधू द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. हिडिंबाला अनार्य म्हणून जंगलात सोडून दिलं. विदुराला दासीपुत्र असण्याचा दंड भोगावा लागला. तुम्ही अंबाचं अपहरण केलं आणि नैतिकतेचं सगळं ज्ञान असताना सुद्धा तिच्याशी लग्न करण्यास नकार दिलात. तीच अंबा तुमच्या या आत्ताच्या अवस्थेची, मृत्यूची कारण ठरत आहे. युधिष्ठिराकडून अश्वत्थामाला मारला जाण्याची खोटी घोषणा एक चूक आहे आणि फुलापेक्षा कोमल अभिमन्यूचा चक्रव्यूहात अन्यायपूर्वक वध ही नीती आहे. सगळ्यात जास्त शक्तिशाली आणि सगळ्यात जास्त श्रेष्ठ असूनही तुम्ही या सगळ्या अन्याय अत्याचाराचा उघड विरोध का नाही केलात? तुम्ही एकदा सुद्धा सिद्धांतासाठी, योग्य कर्तव्यासाठी तुमची तलवार का नाही उगारलीत? का का संभवता राजकारण माते, राजकारण नेहमीच राजाच्या बाजूनं आणि त्याच्याच हिताच्या बाजूनं असतं, असायला हवं. संभवता तुम्ही केलेले आरोप खरे सुद्धा असतील माते, परंतु तो तुमचा दृष्टिकोन आहे. एका राजाचा मुलगा असणं किती त्रासदायक असतं हे तुम्हाला कळणार नाही माते. हे सत्य आहे की दुर्योधन अहंकारी होता, परंतु हे सुद्धा सत्य आहे की हस्तिनापूरच्या राजसिंहासनावर त्याचा अधिकार होता. दुसरी गोष्ट म्हणजे या भारत भूमीत पात्रतेचा इतिहास महाराजा भरत पासून सुरू होतो. मी इतिहासाद्वारे निश्चित केलेल्या मार्गाचा अवलंब केला होता. राजाजवळ स्वतःचा असा कोणताच मार्ग असत नाही. इतिहासाच्या दृष्टीनं पाहू शकला जाणारा जो मार्ग आहे तोच सत्य मार्ग आहे. वेळ त्याच स्थापन केलेल्या सत्य मार्गावर चालते. हे पण सत्य आहे की इतिहासाला बदलण्याची गरज आहे, परंतु हे वादळाच्या विरुद्ध चालण्यासारखं आहे. एक पाऊल पुढं तर 10 पावलं पाठीमागे सरण्याच्या असहाय्यतेसारखी आहे. हे वेळ कोणाचीच वाट पाहत नाही. मी आत्तापर्यंत हस्तिनापूरच्या भाग्याला उजळवणं, सावरणं आणि त्याच्या सिंहासनाच्या रक्षणातच लीन राहिलो. ही माझी चूक आहे का माते? चूक तुमच्या आंतरिक आणि बाह्य अस्तित्वाच्या मध्ये निरंतर चालत आलेल्या संघर्षाची होती. तुम्ही तुमच्या दोन्ही स्थितीत अस्थिर राहिलात, अनिश्चित राहिलात. वर तुम्ही सेनापतीच्या रूपात कौरवांच्या राजतंत्राला बरोबर म्हणत राहिलात, परंतु तुमचं अंतर्मन मात्र पांडवांनाच योग्य म्हणत राहिलं. हे तर असं झालं की तुम्ही जीवनभर मानधन मात्र कौरवांचं घेत राहिलात, परंतु समर्थन मात्र पांडवांचं केलं. तुमच्या या असल्या आदर्शानं भारताच्या भावी पिढीला संधी साधूपणाचा धडा शिकवला गेला नाही का? एकाच वेळी पक्ष आणि विपक्षाकडून सन्मानाची अपेक्षा संधी साधूपणा नाही तर दुसरं काय आहे? संधी साधू आणि हा भीष्म. तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करून बघा भीष्म. तुम्ही मला या शेवटच्या क्षणी माझ्या जीवनातल्या सगळ्याच निर्णयांची समीक्षा करण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे, परंतु यामुळे मला काय मिळणार आहे? सुधारणा करू म्हटलं तरी वेळ कुठे शिल्लक आहे माते? सुधारणा करण्याची वेळ तर केव्हाच निघून गेली मुला. नीती असो नाहीतर प्रयत्न, त्रुटी पुन्हा त्रुटीलाच जन्म देत असते. जर तुम्ही काही करू शकत असाल तर आपल्या त्रुटीशिवायच्या ज्ञानाला जिवंत राहिलेल्या कौरव आणि पांडवांच्यात वाटून टाका. आता शिल्लक तरी काय राहिलंय? सत्य शिल्लक आहे. अंधाराच्या ठिकाणी प्रकाश शिल्लक आहे. नव्या युगाचं आव्हान शिल्लक आहे.
पुन्हा महाभारत होऊ नये याचं उदाहरण शिल्लक आहे, त्याचं ज्ञान शिल्लक आहे. महाकालाच्या कालचक्रानं भारतवर्षाच्या नव्या सूर्याचा उदय होत आहे भीष्म. त्याची किरणं चमकायला लागलेली आहेत. शक्यता आहे की पृथ्वीवर न्यायाची स्थापना होऊ शकेल. माते, एक उत्सुकता आहे. कृपया समाधान करा. देवव्रताची उत्सुकता की महारथी भीष्माची उत्सुकता की पितामहांची उत्सुकता? पक्ष आणि विपक्षाच्या मध्ये उभ्या असलेल्या सैनिकांची उत्सुकता. हस्तिनापूरच्या आजच्या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे? सांगितलंच आहे, तरीही पुन्हा सांगते. वेळ बहुधा राजाला जबाबदार ठरवेल माझ्या मुला. आणि तुम्ही? मी? माझ्या दृष्टीनं हस्तिनापूरच्या या दुर्भाग्याचं एकच कारण आहे, देवव्रतांचं भीष्म होणं. म्हणजे मला तुमच्या या तिरस्कारासहच मृत्यूलोकात जावं लागेल तर? महाराज धृतराष्ट्रांचं आंधळं पुत्र प्रेम, गांधार नरेश शकुनीचं बदलारूपी कुटील कारस्थान आणि देवकी नंदन श्रीकृष्णांचं मायाचक्र काहीच नाही. सर्वांनाच मुक्त करून टाकलं तुम्ही. आज हस्तिनापूरच्या राजमातेचा राजदंड फक्त या भीष्मासाठीच गर्जना करू लागलेला आहे का? हे आई गंगा, तुम्ही ऐकत आहात ना? तुमचा मुलगा देवव्रत कारणीभूत आहे हस्तिनापूरच्या या विनाशाला. एकमेव कारणीभूत मी, भीष्म? तुमचा मुलगा देवव्रत हस्तिनापूरच्या विनाशाला एकमेव कारणीभूत आहे, ज्यानं आपलं सगळं जीवन हस्तिनापूरसाठी परिधान करून टाकलं. तो विनाशाचा एकमेव कारण आहे. शेवटच्या क्षणी हा आरोप. अभागी मी तुम्हाला दंड द्यायला नव्हते आले. मी तुम्हाला केवळ आत्मपरीक्षण करा हे सांगण्यासाठी आले होते. इतिहास एक दिवस सर्वांना आपापल्या दृष्टीने बघेलच. आपले डोळे बंद करा आणि आपल्या हृदयात डोकावून पहा. सर्व काही दिसेल, सर्व काही ऐकू यायला लागेल. हृदय लबाड नसतं. भीष्म आपल्या सर्वांच्या अंतर्मनात सुद्धा एक कुरुक्षेत्र असतं. आपल्या सगळ्यांचं ज्याचं त्याचं आपापलं कुरुक्षेत्र, जिथं नेहमीच पक्ष विपक्षाचं द्वंद्व चालत राहतं. जय पराजय तिथे सुद्धा आहेत. राहिला प्रश्न युद्धाच्या परिणामांचा, तर त्याचं असं आहे की युद्ध कधीच कुणाला फळत नाही आणि कधीच फळू शकत नाही. या युद्धातही विजय नाही तर आपला पराजय झालाय मुला. माझ्याबद्दल द्वेष भावना ठेवू नकोस. मी सुद्धा कधीच ठेवला नाही तुझ्याबाबत. परलोकाच्या सुखद प्रवासाचा आशीर्वाद घे. यशस्वी हो. भूतकाळातील कोणतं पान उलगडून ठेवलं माते? तुम्ही या भीष्माला शापित करून टाकलत. शापित? माते, राजमाते, माते, राजमाते. अरे मित्रा, पितामह अजूनही कोणतं तरी स्वप्न बघतायत बहुधा. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत. मी देवव्रत, स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळ लोकातील सर्व देवता, मनुष्य, किन्नर, नागनागेन, सर्व प्रकारचे जीव, सूर्य, चंद्र, तारे, वायू, पाणी, जमीन, उत्तर दक्षिण, पूर्व पश्चिम, सगळ्या दिशांना साक्षी ठेवून आज घोषणा करतो की मी कधीच सिंहासनावर बसणार नाही, कधीच राजा होणार नाही आणि सदैव ब्रह्मचर्याचं पालन करेन. मी देवव्रत ही पण शपथ घेतो की मी माझं उर्वरित आयुष्य हस्तिनापूरच्या सिंहासनाचं रक्षण आणि सन्मानासाठी समर्पित करेन. हीच माझी प्रतिज्ञा आहे. हीच माझी प्रतिज्ञा आहे. हीच माझी प्रतिज्ञा. पितामह, पितामह,
पितामह पितामह. अपना अपना कुरुक्षेत्र ऋतुपर्णोदास यांच्या मूळ हिंदी नाटकाचं नभोनाट्य रूपांतर आपण ऐकलत. ज्याचं त्याचं कुरुक्षेत्र. मराठी अनुवाद प्राध्यापक डॉक्टर रमेश कुमार गवळी. यातील भूमिका आणि कलावंत: पहिला पहारेकरी मयुरेश पाटील, दुसरा पहारेकरी अनिरुद्ध जेरे, धीवर हरिहर म्हैसकर, सत्यवती सुप्रिया उकिडवे आणि भीष्म रवींद्र कुलकर्णी. सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.